वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. वैद्यकीय विज्ञानात जेव्हा आपण एखाद्या निदानाबद्दल बोलतो ना, तेव्हा तिथे एका अत्यंत स्पष्ट अचूकतेची अपेक्षा असते. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचा हात मोडला आणि ती व्यक्ती डॉक्टरकडे गेली बरोबर. आणि डॉक्टर लगेच एक्सरे काढतात हो, अगदी तेच. आणि त्या काळोख्या फिल्मवरती पांढरी तुटलेली रेष अगदी स्पष्ट दिसते. तिथे कुठलाही संभ्रम नसतो. डॉक्टर फक्त बोट दाखवून सांगतात की हे बघा, इथे फ्रॅक्चर आहे. नक्कीच. आणि अशा स्पष्ट चित्रामुळे रुग्णालाही एक प्रकारचा दिलासा मिळतो. मानवी मेंदूला ना गोष्टी स्पष्ट दिसलेल्या एका विशिष्ट चौकटीत बसवलेल्या खूप आवडतात. समस्या कुठे आहे आणि उपाय काय आहे हे तिथे अगदी लख्खपणे समोर येतं. आणि विषय तिथेच संपतो. तिथे सगळं काही एकदम बायनरी असतं. एकतर हाड मोडलेलं आहे किंवा नाहीये. हो ना. पण जेव्हा आपण सध्याच्या बिझनेस आणि जागतिक तंत्रज्ञानाच्या जगात पाऊल ठेवतो ना, आणि विशेषतः जेव्हा आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयच्या आर्थिक परिणामांचा विचार करतो, तेव्हा ती एक्सरे मशीन अचानक काम करणं थांबवते. हे अगदी खरंय. तिथे एक चित्र इतकं स्पष्ट नसतं. अजिबात नसतं. नवीन तंत्रज्ञान अर्थव्यवस्थेत नेमकं कसं काम करतंय याचं चित्र खूपच धुसर असतं. म्हणजे कोण खरोखर पैसे कमवतंय आणि कोण फक्त हवेत बाता मारतंय हे ओळखणं कठीण होऊन बसतं. अगदी मुद्द्याचं बोललात तुम्ही. एआयची चर्चा आता सगळीकडेच आहे, तुम्हाला माहितीये. पण जेव्हा हा तंत्रज्ञानाचा महापूर थेट एखाद्या मोठ्या कंपनीच्या कॉर्पोरेट ताळेबंदावर धडकतो, तेव्हा नेमकं काय होतंय हे पाहणं जास्त रंजक असतं. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच आकड्यांच्या मुळाशी जाणार आहोत. आज आपण केवळ वरवरची चर्चा करणार नाही आहोत. बरोबर. एआय हे तंत्रज्ञान केवळ एक अंडबजवर्ड किंवा चर्चेचा विषय न राहता ते प्रत्यक्ष महसूल निर्माण करणारं इंजिन कसं बनत आहे याचं गणित आपण समजून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडे अत्यंत ताजी आणि खूप महत्वाची माहिती आहे. होय, एन्फोसिस या आघाडीच्या आयटी कंपनीचे चौथ्या तिमाहीचे म्हणजे मार्च 2026चे आर्थिक निकाल आपल्यासमोर आहेत. आणि सोबतच त्यांनी नुकतंच मांडलेलं द एआय इंजिनिअरिंग ग्रोथ ॲनालिसिस हे सादरीकरणही आहे. या माहितीच्या आधारे आपण हे उलगडणार आहोत की तंत्रज्ञानातील बदल हे काही रातोरात होत नाहीत. ते टप्प्याटप्प्याने कसे घडतात आणि त्याचा थेट परिणाम एका मोठ्या आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीच्या कार्यप्रणालीवर आणि नफ्यावर कसा होतो हे आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवातीला आपण त्या आकड्यांकडे वळूया, जे कोणत्याही कंपनीचा आर्थिक कणा असतात. आपण आधी एम्फसिसच्या मुख्य निकालांवर नजर टाकूया. चौथ्या तिमाहीत त्यांचा महसूल आला आहे 4,243 कोटी रुपये. बापरे, हा आकडा मोठा आहे. हो, आणि मागील वर्षीच्या याच तिमाहीचे तुलनेत ही वाढ बघितली तर ती बरोबर 14% आहे. आणि आता आपण जर नफ्याकडे वळलो तर ऑपरेटिंग नफा, ज्याला आपण EBIT म्हणतो, तो 804 कोटींवर पोहोचला आहे. आणि विशेष म्हणजे इथेही वाढ बरोबर 14%च आहे. एक मिनिट, म्हणजे महसूल 14% वाढला आणि ऑपरेटिंग नफासुद्धा 14%. होय, आणि हे चक्र इथेच थांबत नाही. मला बघू द्या. अरेच्या, निव्वळ नफा म्हणजे नेट प्रॉफिट बघितला तर तो 510 कोटींवर आला आहे. तिथेही वर्षभराची वाढ बघितली तर ती नेमकी 14%च दिसते. अगदी बरोबर. आणि शेवटी EPS म्हणजे प्रतिशेअर कमाई ती 26.71 रुपये झाली आहे. आणि इथे सुद्धा वाढ किती, तर बरोबर 14%. हे खरंच आश्चर्यकारक आहे. एवढंच नाही तर त्यांचं ऑपरेटिंग मार्जिन सुद्धा अंदाजे 15%वर अत्यंत स्थिर आहे. हो ना. या सर्व आकड्यांकडे बारकाईने पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे यातील असामान्य सुसंगतता. म्हणजे कन्सिस्टन्सी. हो, महसूल, ऑपरेटिंग नफा, निव्वळ नफा आणि प्रतिशेअर कमाई सगळीकडे 14% हा आकडा इतक्या अचूकपणे दिसणं हे सहसा कॉर्पोरेट जगतात पाहायला मिळत नाही. बऱ्याचदा असं होतं की महसूल वाढतो पण खर्च वाढल्यामुळे नफ्याचे मार्जिन कमी होते. बरोबर, काहीतरी वरखाली होतच. पण इथे एम्फसिसने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपली वाढ नोंदवली आहे. ही वाढ एकदम वेगाने धावणाऱ्या 100 मीटरच्या शर्यतीसारखी नाहीये, तर एका स्थिर लयीत धावणाऱ्या मॅरेथॉनसारखी आहे. हे रूपक छान आहे, पण इथेच मला थोडं थांबून एक प्रश्न विचारायचा आहे, आणि हा प्रश्न कदाचित अनेकांच्या मनात येऊ शकतो. नक्कीच, विचारा.
आपण सध्या अशा काळात जगतोय जिथे AI क्रांतीची चर्चा दररोज कानावर पडते. बातम्यांमध्ये, सोशल मीडियावर सतत सांगितलं जातं की AIमुळे संपूर्ण जग बदलणार आहे. पण जर खरोखरच ही एवढी मोठी क्रांती असेल, तर ही वाढ फक्त 14%च का? हा एक चांगला मुद्दा आहे. म्हणजे क्रांतीचा आकडा हा 40 किंवा 50% घरात असायला नको का? मला हा प्रश्न पडतोय की या IT कंपन्या खरोखरच काही नवीन आणि क्रांतिकारक काम करत आहेत की त्यांच्या जुन्याच आणि पारंपरिक सेवांना फक्त AIचा नवीन टॅग लावून विकत आहेत, ज्याला आपण AI वॉशिंग म्हणतो. तसा तर हा प्रकार नाहीये ना? हा अत्यंत महत्वाचा आणि रास्त संशय आहे. आणि याचं उत्तर ना IT उद्योगाच्या सध्याच्या बदलत्या स्वरूपात लपलेलं आहे. तुम्ही जे 14%चे आकडे पाहत आहात ते खरं तर भूतकाळातील कामाचे फळ आहेत. भूतकाळातील म्हणजे कसे? आर्थिक भाषेत सांगायचं तर हे आकडे लॅगिंग इंडिकेटर्स आहेत. म्हणजे आधी जे काम झाले त्याचे हे परिणाम आहेत. पण जर तुम्हाला भविष्यातील क्रांती पाहायची असेल तर तुम्हाला त्यांच्या लीडिंग इंडिकेटर्सकडे पाहावे लागेल. ओके, लीडिंग इंडिकेटर्स म्हणजे त्यांचे भविष्यातील प्रकल्प किंवा ऑर्डर्स. अगदी बरोबर. इथेच खरी कथा बदलते. एम्फसिसने त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये स्पष्ट केलं आहे की ते आता जुन्या पारंपरिक IT मॉडेलकडून इंटेलिजंट इंजिनिअरिंग आणि प्लॅटफॉर्म आधारित मॉडेलकडे वळत आहेत. बरं, म्हणजे जुन्या काळात IT कंपन्या जशा फक्त मनुष्यबळ किंवा कोडर भाड्याने देत असत, तसं आता होत नाहीये का? नाही, अजिबात नाही. पूर्वीच्या त्या बॉडी शॉपिंग मॉडेलमध्ये कंपन्या ठराविक कामासाठी ठराविक लोक पुरवत होती. पण आता एम्फसिसने निओ IP सारखे स्वतःचे AI प्लॅटफॉर्म्स विकसित केले आहेत. निओ IP. ओके. हो, ते ग्राहकांना आता फक्त कोडर देत नाहीत, तर एक संपूर्ण AI सिस्टम देतात. आणि या नवीन दृष्टिकोनामुळेच एक अत्यंत मोठा बदल सध्या घडतोय. सुरुवातीच्या काळात जेव्हा AI नवीन होतं, तेव्हा ग्राहक त्याच्याकडे खूप साशंकतेने पाहत होते. साहजिक आहे. नवीन तंत्रज्ञान म्हटल्यावर भीती असतेच. हो ना, ते फक्त प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट किंवा छोटे प्रायोगिक प्रकल्प करत होते. फक्त चाचपणी करत होते. पण आता सादरीकरणातील माहिती स्पष्ट सांगते की ग्राहकांनी या प्रयोगशाळेच्या टप्प्यातून बाहेर पडून प्रत्यक्ष अंमलबजावणीला म्हणजे इम्प्लिमेंटेशनला सुरुवात केली आहे. हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण एका उदाहरणाचा विचार करूया का? हे म्हणजे एखाद्या कन्स्ट्रक्शन कंपनीला घराचं 3D मॉडेल बनवायला सांगण्यासारखं होतं सुरुवातीला. हो, एकदम योग्य उदाहरण. सुरुवातीला ग्राहक फक्त 3D मॉडेल बनवून घेत होते, हे पाहण्यासाठी की हे AI खरोखर काम करतं की नाही. पण आता ग्राहक चक्क प्रत्यक्ष घराचा नकाशा हातात देऊन सांगत आहेत की चला, आता प्रत्यक्ष सिमेंट आणि कॉन्क्रीट ओतायला सुरुवात करा. आम्हाला खरी इमारत उभी करायची आहे. हे उदाहरण या परिस्थितीला अगदी चपखल लागू पडतं. आणि सिमेंट ओतण्याचं हे काम आता किती मोठ्या प्रमाणावर सुरू झालं आहे हे त्यांच्या पाईपलाईनच्या आकड्यांवरूनच स्पष्ट होतं. पाईपलाईन म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, भविष्यात पूर्ण करायचे असलेले मोठे प्रकल्प. हो, पाईपलाईन. तुम्हाला अंदाज आहे का त्यांच्या सध्याच्या पाईपलाईनपैकी किती टक्के प्रकल्प हे संपूर्णपणे AI आधारित आहेत? मला वाटतं साधारण 30 किंवा 40% असतील. नाही, तब्बल 69%. बापरे. एक मिनिट, खरंच 69% प्रकल्प केवळ AIशी संबंधित आहेत? होय. म्हणजे ही केवळ AI वॉशिंग नसून खरोखरच एक मोठी तांत्रिक स्थित्यंतराची लाट आहे. हे आकडे तर पूर्ण वेगळीच गोष्ट सांगतायत. नक्कीच. आणि या लाटेची आर्थिक व्याप्तीही तेवढीच मोठी आहे. त्यांचे एकूण जे करार मूल्य आहे, ज्याला टोटल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू किंवा TCV म्हणतात, ते आता $2.1 अब्ज पुढे गेले आहे. $2 अब्ज खूप मोठी रक्कम आहे ही. आणि फक्त या एका चौथ्या तिमाहीचा विचार केला तर त्यांनी तब्बल $407 दशलक्ष नवीन करार जिंकले आहेत. यातले 4 करार तर अतिशय मोठे आहेत. हे आकडे स्पष्ट करतात की AI आता प्रेझेंटेशनच्या स्लाइड्समधून बाहेर पडून प्रत्यक्ष व्यवसायाचा गाभा बनले आहे. हे खरंच थक्क करणार आहे. पण जर एवढे मोठे करार होत आहेत, तर हे करार नेमकं कोण करते? म्हणजे कारण संपूर्ण अर्थव्यवस्था काही एकाच वेगानं पुढे जात नसते ना. काही क्षेत्रे वेगात असतात, काही मागे असतात. मला इथे हे समजून घ्यायचं आहे की या AIच्या शर्यतीत सध्या कोण आघाडीवर आहे आणि कोण मागे पडते. हो, हा खूपच रंजक मुद्दा आहे. जेव्हा आपण क्षेत्रांनुसार म्हणजे सेक्टर वाईज विश्लेषण पाहतो, तेव्हा चित्र खूप स्पष्ट होतं. त्यांचा थेट व्यवसाय जो आहे ना, डायरेक्ट बिझनेस, तो 9.2% वाढला आहे. आणि यात अमेरिका आणि युरोपचा सर्वात मोठा वाटा आहे. बरं. पण
त्यांच्या या वाढीला सर्वात मोठा आधार कोणी दिला असेल तर तो बँकिंग आणि फायनान्स क्षेत्राने दिला आहे, ज्याला आपण BFS म्हणतो. बँकिंग. हो, या क्षेत्रात त्यांना तब्बल 17.4% मोठी वाढ मिळाली आहे. याशिवाय इन्शुरन्स म्हणजे विमा क्षेत्रातही अतिशय सकारात्मक वातावरण पाहायला मिळतंय. पण इथेच एक मोठा विरोधाभास तयार होतोय. कसं काय? एकीकडे बँका 17.4% पुढे जात आहेत, पण त्याच सादरीकरणात असंही म्हटलंय की TMT म्हणजेच तंत्रज्ञान, मीडिया आणि टेलिकॉम क्षेत्रात मोठी घसरण पाहायला मिळतंय. हो, बरोबर आहे. हे मला खूपच विचित्र वाटतंय. AI हे मुळात एक तंत्रज्ञान आहे, एक टेक आहे. मग जे क्षेत्र स्वतः तंत्रज्ञानावर आधारित आहे तेच या AIच्या वापरामध्ये मागे का पडतंय आणि बँकांसारखं एक जुनं पारंपरिक क्षेत्र इतक्या वेगाने का पुढे जात आहे? वरवर पाहताय खरोखरच आश्चर्यकारक वाटतं, मला मान्य आहे. पण यामागे एक अत्यंत भक्कम तांत्रिक आणि व्यावसायिक कारण दडलेलं आहे. कोणतं कारण? मला सांगा, AI, विशेषतः सध्याचं जनरेटिव्ह AI आणि मशीन लर्निंग हे कशावर चालतं? डेटावर. बरोबर, डेटावर. AIला शिकण्यासाठी आणि अचूक निर्णय घेण्यासाठी अफाट अशा स्ट्रक्चर्ड डेटाची गरज असते. आता विचार करा, बँका आणि इन्शुरन्स कंपन्यांकडे काय आहे? माझ्या लक्षात आलं. त्यांच्याकडे गेल्या अनेक दशकांचा डेटा आहे. नक्कीच. लाखो ग्राहकांचा, कोट्यावधी व्यवहारांचा अत्यंत सुव्यवस्थित आणि अचूक डेटा त्यांच्याकडे आधीपासूनच उपलब्ध आहे. म्हणजे एखाद्या बँकेत रोज लाखो क्रेडिट कार्डचे व्यवहार होतात, तो सगळा डेटा त्यांच्या सर्व्हरवर एकदम रेडी आणि फॉर्मॅट केलेला असतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच AIचा वापर करून फसवणूक रोखणे म्हणजे फ्रॉड डिटेक्शन, जोखीम व्यवस्थापन करणे, रिस्क मॅनेजमेंट किंवा अगदी इन्शुरन्स कंपन्यांमध्ये क्लेम सेटलमेंट काही सेकंदात पूर्ण करणे, हे या कंपन्यांसाठी अत्यंत सोपे आणि थेट फायद्याचे ठरते. म्हणजे त्यांच्यासाठी हे एक प्लग अँड प्ले मॉडेल झालं आहे. हो, त्यांच्यासाठी AI हे प्लग अँड प्ले नफा मिळवून देणारं साधन बनलं आहे. आणि याउलट मग टेलिकॉम आणि मीडिया क्षेत्राचं काय? तिथे हा डेटाचा खेळ चालत नाही का? तिथेही तर खूप डेटा असतो. तिथे डेटा असतो, पण टेलिकॉम क्षेत्राची सध्याची आर्थिक रचना वेगळी आहे. तुम्हाला माहिती आहे, गेल्या काही वर्षात या कंपन्यांनी 5G नेटवर्क उभारण्यासाठी फायबर ऑप्टिक्स आणि टावरसारख्या भौतिक पायाभूत सुविधांवर अब्जावधी डॉलर्सचा खर्च केला आहे. हो, ते तर आपण पाहिलंच आहे. जिकडे तिकडे 5Gची कामं सुरू होती. बरोबर. त्यामुळे आता त्यांच्याकडे नवीन मोठ्या IT प्रकल्पांमध्ये गुंतवण्यासाठी फारसा पैसा किंवा ऊर्जा शिल्लक नाहीये. त्यांचे जुने मोठे प्रकल्प संपत आले आहेत आणि नवीन तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी इथे आता थोडा श्वास घेत आहेत. बजेट्स टाईट आहेत. समजला. म्हणूनच तंत्रज्ञान क्षेत्र असूनही ते सध्या IT खर्चाच्या बाबतीत मागे पडले आहेत. हे स्पष्टीकरण खरंच डोळे उघडणार आहे. बँकांकडे असलेला ऐतिहासिक डेटा हीच AIसाठी सोन्याची खाण ठरत आहे आणि टेलिकॉम कंपन्या सध्या थोडे पैसे वाचवत आहेत. होय. पण जर गोष्टी एवढ्याच सकारात्मक आहेत, जर एम्फॅसिसकडे 69% AI पाईपलाईन आहे आणि बँकिंग क्षेत्रातून कोट्यावधी डॉलर्सचे नवीन करार येत आहेत, तर मला एका गोष्टीचा उलगडा अजूनही होत नाहीये. अशी कोणती गोष्ट? व्यवस्थापनाचा भविष्याबद्दलचा अंदाज, ज्याला आपण मॅनेजमेंट गायडन्स म्हणतो. हां, बरोबर. एवढं सगळं भारी चाललं असतानाही व्यवस्थापनाने आगामी आर्थिक वर्षासाठी फक्त हाय सिंगल डिजिट ते लो डबल डिजिट म्हणजेच अंदाजे 8 ते 12% वाढीचीच अपेक्षा व्यक्त केली आहे आणि नफ्याचं मार्जिनसुद्धा 14.75% ते 15.75% याच जुन्या कक्षेत राहील असं ते म्हणत आहेत. हो, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. मग मला सांगा, जर AIचे करार इतके मोठे आणि फायदेशीर आहेत, तर त्यांचं नफ्याचं मार्जिन का वाढत नाहीये? ते इतके सावध का आहेत? या विश्लेषणातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे, जिथे आपण प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तवाचा रियालिटी चेकचा विचार करतो. बघा, AIचे प्रकल्प मोठे असले तरी ते राबवणं सोपे किंवा स्वस्त नाहीये. म्हणजे खर्च जास्त आहे. नक्कीच. या नव्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी अतिशय उच्च दर्जाच्या आणि महागड्या इंजिनियर्सची, डेटा सायंटिस्टची गरज असते. त्यांना द्यावे लागणारे पगार खूप मोठे असतात. त्यामुळे सुरुवातीला या नवीन प्रकल्पांचा खर्च खूप जास्त असतो, ज्यामुळे नफ्याचं मार्जिन लगेच वाढत नाही. ओके. म्हणजे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आणि ती यंत्रणा उभी करण्याची एक खूप मोठी किंमत सध्या कंपनीला मोजावी लागते. अगदी तसंच. आणि दुसरा मोठा भाग म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेतील धोके, रिस्क फॅक्टर्स. एम्फसिसचा बहुतांश व्यवसाय हा अमेरिकन ग्राहकांवर अवलंबून आहे.
हो, ते तर बहुतांश भारतीय आयटी कंपन्यांचं असतंच. बरोबर. आणि सध्या जागतिक स्तरावर विशेषतः अमेरिकेत महागाई आणि व्याजदरांमुळे मंदीची टांगती तलवार अजूनही आहेच. परिस्थिती पूर्णपणे निवळलेली नाही. म्हणजे क्लायंट्स अजूनही घाबरलेले आहेत? हो, ग्राहक कंपन्या स्वतःचं बजेट अत्यंत काळजीपूर्वक खर्च करत आहेत. शिवाय एम्फसिसच्या सादरीकरणात रोख रक्कमेच्या प्रवाहात म्हणजे कॅश फ्लोमध्ये थोडी अस्थिरता असल्याचेही संकेत मिळाले आहेत. म्हणजे असं म्हणता येईल का की त्यांच्याकडे निओ आयपी सारखं एक अत्यंत शक्तिशाली आणि वेगवान नवीन इंजिन आलं आहे? हो, पण ते ज्या रस्त्यावर ही गाडी चालवत आहेत तो रस्ता खूप धुक्याने भरलेला आणि निसरडा आहे. त्यामुळे गाडी मजबूत असूनही अपघाताची जोखीम न घेता व्यवस्थापन जाणीवपूर्वक वेगमर्यादा पाळून गाडी हळू चालवत आहे. वाह, हे रूपक अतिशय अचूक आहे. कंपनीचं मूलभूत व्यवसाय मॉडेल अतिशय वेगाने आणि योग्य दिशेने बदलत आहे. पण जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता त्यांना सावध राहायला भाग पाडत आहे. शेवटी बिझनेस आहे तो. हो ना. ओव्हर प्रॉमिस करून अंडर डिलिव्हर करण्यापेक्षा सावध पावले टाकून दिलेला शब्द पाळणे हे कधीही शहाणपणाचे असते. म्हणूनच या सर्व निकालांचा एकत्र विचार केला तर आपण याला सरासरी ते भक्कम, ॲव्हरेज टू स्ट्रॉंग अशीच पावती देऊ शकतो. आकडे स्थिर आहेत, दिशा योग्य आहे, पण वेग संयमित आहे. खरंच खूपच सखोल चर्चा झाली ही. चला, तर मग आजच्या या विश्लेषणाचा एक धावता आढावा घेऊया. आपण पाहिलं की एम्फेसिसने महसूल आणि नफ्याच्या सर्व पातळ्यांवर अत्यंत सुसंगत अशी 14% स्थिर वाढ नोंदवली आहे. बरोबर. त्यानंतर आपण हे समजून घेतलं की ग्राहक आता एआयचं केवळ 3D मॉडेल पाहण्याऐवजी प्रत्यक्ष सिमेंट ओतून इमारत बांधण्याकडे म्हणजेच अंमलबजावणीकडे वळले आहेत. याचाच पुरावा म्हणून आपण त्यांची 69% एआय आधारित पाईपलाईन पाहिली. हो, तो एक खूप मोठा शिफ्ट आहे. नक्कीच. त्यानंतर जुन्या आणि सुव्यवस्थित डेटाच्या ताकदीवर बँकिंग क्षेत्र कसं आघाडीवर आहे आणि पायाभूत सुविधांच्या खर्चामुळे टेलिकॉम क्षेत्र कसं मागे पडलंय याचं गणित आपण उलगडलं. आणि शेवटी जागतिक अनिश्चिततेमुळे व्यवस्थापनाने बाळगलेला संयम आणि त्यांचे 8 ते 12% सावध अंदाजही आपण पाहिले. हा एक अतिशय परिपूर्ण असा आढावा होता. आयटी क्षेत्राच्या भविष्यातील दिशेची ही एक उत्तम झलक आहे असं मला वाटतं. नक्कीच. पण आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी एक असा विचार माझ्या मनात घोळत आहे जो मी तुमच्यासमोर आणि श्रोत्यांसमोर मांडू इच्छितो, ज्यावर आपण सर्वांनीच थोडा विचार करायला हवा. बरं, कोणता विचार आहे तो? आज आपण पाहतोय की एम्फोसिस सारख्या आयटी कंपन्या बँकांसाठी अत्यंत प्रगत अशी एआय प्रणाली विकसित करत आहेत. या प्रणालीमुळे बँकांचं काम स्वयंचलित आणि वेगवान होत आहे. पण जरा पुढे जाऊन विचार करा. कशाचा? जर हे एआय तंत्रज्ञान इतकं प्रगत होत गेलं, इतकं स्वावलंबी झालं की भविष्यात ते स्वतःचे कोडिंग स्वतःच करू लागलं. बापरे. सॉफ्टवेअरमध्ये येणाऱ्या अडचणी किंवा बग्स ते स्वतःच शोधून दुरुस्त करू लागलं आणि बँकांचे नवीन तांत्रिक प्रकल्प स्वतःच हाताळू लागलं, तर मग त्या बँकांना या नवीन कामांसाठी एम्फोसिस सारख्या आयटी कंपन्यांची खरोखरच गरज उरेल का? अरे चा, हा एक अतिशय मूलभूत आणि आयटी उद्योगाच्या अस्तित्वालाच धक्का लावणारा प्रश्न आहे. अगदी. आज ज्या एआय तंत्रज्ञानाला विकून या कंपन्या कोट्यावधी डॉलर्सचे करार जिंकत आहेत आणि आपला व्यवसाय वाढवत आहेत, तेच एआय भविष्यात त्यांचा सर्वात मोठा स्पर्धक तर बनणार नाही ना? म्हणजे जो आज त्यांचा तारणहार आहे तोच उद्या त्यांची जागा घेईल का? हा विचारच खूप भीतीदायक आणि रंजक आहे. हो ना. चर्चेच्या सुरुवातीला आपण त्या वैद्यकीय निदानाच्या एक्सरेची तुलना केली होती, आठवतंय? हो, जिथे गोष्टी अगदी बायनरी आणि स्पष्ट असतात. हो. तर आजच्या या 4थ्या तिमाहीच्या आकड्यांच्या एक्सरेमध्ये आपल्याला ती 14% स्थिर वाढ आणि एआयच्या अंमलबजावणीची सुरुवात अगदी स्पष्ट दिसत आहे. अगदी लख्ख दिसत आहे. पण या एआय नावाच्या नवीन मलमाचे या आयटी क्षेत्रावरचं भविष्यात काय साईड इफेक्ट्स होणार आहेत, हे लँडस्केप मात्र अजूनही खूपच धूसर आहे. नक्कीच, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. यावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटूच अशाच एका नवीन आणि रंजक विश्लेषणासह. तोपर्यंत पाहत रहा आणि विचार करत रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.